राज्यातील 29 मनपा क्षेत्रामध्ये आज मतदानासाठी यंत्रणा सज्ज। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत करता येणार मतदान, तर उद्या लागणार निकाल। मुंबईत आज 227 जागांसाठी मतदान। ठाकरे बंधूंविरुद्ध युतीची थेट लढत। मुंबईसह राज्यभरात 2869 जागांसाठी निवडणूक। 15,908 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये होणार काही। मुसलमानांची मतं घेताय तर मुसलमान महापौर द्या, ठाकरेंकडे मुसलमान नेत्यांची मागणी। मतदानापूर्वीच ठिकठिकाणी हिंसाचार। निवडणूक पूर्व हिंसाचार, अनेक जण जखमी। चाकू हल्ला, तोडफोड, मारहाणीच्या अनेक घटना। ईव्हीएमला जोडण्यात येणारं पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र असल्याची माहिती। पाडू नावाच्या मशीनबद्दल राजकीय पक्षांना आधी माहिती दिली का नाही? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवा ट्विस्ट। भाजपचे बंडखोर मुकेश सहाने यांना ठाकरे गटाचा पाठिंबा। भाजपनं तिकीट कापल्यानं मुकेश सहाने अपक्ष म्हणून रिंगणात। ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आमने सामने। शिवसेना पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पुण्यामध्ये भाजप उमेदवाराच्या पतीकडून डान्स बारमध्ये पैसे उधळले। रवींद्र धंगेकरांनी व्हिडिओ केला ट्विट। फलक राष्ट्रवादीचा फोटो फडणवीस आणि उद्धव यांचा। घाटकोपर प्रभाग क्रमांक 126 मधला प्रकार। राष्ट्रवादीच्या फलकाची जोरदार चर्चा। निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे गंभीर आरोप। डिजिटल प्रचारातून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार। नाशिकमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। सलीम शेख यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट। नागपुरात झळकले काँग्रेस विरोधातील पोस्टर्स। काँग्रेसनं धोका दिया, पोस्टरची चर्चा। चांदवड मनमाड रोडवर भीषण अपघात। ट्रक खाली चिरडून आईसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू। ट्रकच्या धडकेत 2 सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू। पिंपरी चिंचवडच्या रहाटणी फाटा इथली दुर्घटना।